पलूस तालुक्यातील अमरापूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवण्याकामी सुरू केलेल्या संकल्प यात्रेचे अमरापूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले। अमरापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने संकल्प यात्रेच्या रथाचे जंगी स्वागत करण्यात आले। केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम राबवण्यात आली आहे। भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ समाजातील वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे। ही मोहीम देशव्यापी आखण्यात आली असून मोहिमेअंतर्गत नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी दिली आहे। केंद्र सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात। प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री ई-बस योजना, अमृत योजना आदी विविध योजनांचा समावेश केला आहे। विकसित भारत संकल्प यात्रेच्या मोहिमेमध्ये केंद्राच्या सरकारी योजनांबरोबरच पीएम स्वनिधी नोंदणी कॅम्प, आरोग्य शिबिर, आयुष्मान भारत कार्ड वाटप, पीएम उज्ज्वल योजनेअंतर्गत नोंदणी तसेच आधार कार्ड दुरुस्ती करण्यात येत आहे। ही विकसित भारत संकल्प यात्रा पलूस तालुक्यातील विविध गावांमध्ये शासनाच्या नियमावलीनुसार 16 नोव्हेंबर ते 26 जानेवारीपर्यंत काढण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे। या कार्यक्रमास माजी सरपंच आकाराम पाटील, अमनापूरच्या नूतन सरपंच बालिका पाटील, उपसरपंच मोनिका अनुगडे, सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राहुल तातुगडे, राजेंद्र पाटील, शिवाजी देशमुख, संदीप काटवटे, शारदा राडे, प्रियांका कोकळे, अंजना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात चेअरमन वसंतराव पवार, बाळासाहेब तातुगडे, अनमोल राडे, शीतल मोरे, मेजर वसंत मोरे, गोविंद पाटील, सर्व शिक्षक, बचत गटाच्या महिला यांच्यासह ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। यावेळी प्रगती विद्यामंदिर व जिल्हा परिषद केंद्र शाळा अमनापूर यांच्या वतीने विविध कार्यक्रम सादर करण्यात आले। यामध्ये जिल्हा परिषद शिक्षिका सुधा पाटील लिखित लेख वाचवा लेख शिकवा या एकांकिकेच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली आहे। मी अरविंद माने, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पलूस, जिल्हा सांगली। आमच्या तालुक्यामध्ये एकूण 33 गावं आहेत। या 33 गावामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचा शुभारंभ 6/12/2023 रोजी झाला। यामध्ये एकूण 33 गावामध्ये प्रत्येक दिवशी 2 गावं अशा पूर्ण 21/12/2023 पर्यंत हा विकासाचा रथाचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनेची माहिती, प्रचार, प्रसिद्धी सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचावी, सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचावी। शाश्वत विकास आणि प्रत्येक कुटुंबाचं सक्षमीकरण ह्या बाबीचं ह्या योजनेच्या माध्यमातून प्रचार या ठिकाणी त्या रथाच्या माध्यमातून होतोय। यामध्ये केंद्राच्या किमान 40 ते 50 योजना आहेत, राज्य शासनाच्या योजना आहेत, जिल्हा परिषदमधील काही विभागांच्या योजना आहेत, यामध्ये पंचायत समितीच्या सेसमधल्या योजना आहेत, ग्रामपंचायत स्तरावरच्या सर्व योजना आहेत। या योजनेची माहिती सर्वसामान्य कुटुंबापर्यंत, त्यामध्ये शेतकरी असतील, रोजगार करणारे कुटुंब असतील, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे कुटुंब असतील, मग त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी योजनेच्या माध्यमातून त्या कुटुंबाचं जीवनमान उंचावावं आणि त्यांचं चरितार्थ चांगला चालावा हा उद्देश आहे। हे नियोजन करत असताना केंद्रानं आणि राज्याने जे शासन निर्णय केला त्या निर्णयामध्ये 16 नोव्हेंबर ते 26 जानेवारी यामध्ये पूर्ण भारत देशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक खेड्यापर्यंत ह्या योजना पोचवण्याचं या रथाच्या माध्यमातून काम सुरू आहे। यामध्ये मी तालुका स्तरावरील सर्व अधिकारी माझ्यासोबत घेऊन सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत, दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अशी 2 गावं या विकासाच्या यात्रेमध्ये सहभागी होऊन लोकांपर्यंत आम्ही आमच्या योजना आणि शिवाय ज्या लोकांना ह्या योजनेचा फायदा झाला आहे त्या लोकांची मनोगत घेणं ह्या बाबी आम्ही यामध्ये करतो आहे। खरं तर गोरगरिबांच्या दृष्टीनं ह्या विकास रथाच्या माध्यमातून विकसित भारत हा आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी सन 2047 पर्यंत
संपूर्ण भारतामध्ये आत्मनिर्भर भारत आणि विकसनशील भारत बनवण्याचं ध्येय जे आहे शासनाचं, ते साध्य होण्यासाठी हा जो प्रचाराचा रथ आहे तो फिरत आहे. यामध्ये आम्ही वेगवेगळ्या लाभार्थींच्या मुलाखती त्यामध्ये बाईट स्वरूपात घेऊन शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करतो आहे. जास्तीत जास्त जनजागृती योजनेची होईल असं पाहतो आहे. वैयक्तिक लाभार्थी जे जे फायदे झाले, ज्यांना आपल्या ह्या योजनेचा फायदा झाला, तेही लाभार्थी आपण यामध्ये बोलवतो आहे. बचत गटाच्या माध्यमातून जे गावामध्ये आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत, बचत गटाचे सर्व सदस्य आहेत, ग्रामपंचायतीचे सर्व बॉडी आहेत, यांच्या माध्यमातून सर्व आपण या योजनेचा प्रचार प्रसिद्धी यापूर्वीसुद्धा केलेली आहे आणि करत पण आहोत. यामध्ये जिल्हा परिषद इतकं सूक्ष्म नियोजन यामध्ये केलेलं आहे की प्रत्येक दिवसाचं कॅलेंडर हे आकाशवाणीवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक दिवसाचे 2 गावं असे प्रत्येक तालुक्यातली गावांची माहिती तिथं प्रसारित पण होते. जिल्हा परिषदेमार्फत आमचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वच आमच्या विभागाचे प्रमुख याबाबत सतर्कतेनं ह्या विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून ते अतिशय बारकाव्यानं यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करते, नियोजन करते आणि त्या नियोजनाच्या आधारावर आम्ही पंचायत समितीत काम पूर्ण करतो आहे. याची एवढी विकसित भारत संकल्प यात्रेच्या दृष्टीनं मी थोडक्यात आपल्याला माझं मनोगत देत आहे. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.